काही गोष्टी मी सुद्धा तुमच्या समोर आणील आणि त्या सुद्धा तुम्हाला दाखवाव्या लागतील, त्या सुद्धा तुम्हाला मीडिया थ्रू तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचवाव्या लागतील. त्यांच्या सुद्धा आहेत ना काही गोष्टी, त्या मी तुम्हाला दाखवणार. ते पण मी तुम्हाला जशा त्यांनी हुडकून काढल्यात ना तशा मी सुद्धा त्यांच्या हुडकून काढायले आणि माझ्या वकिलाच्या सहाय्याने मदत घेऊन मी सुद्धा त्यांच्या काही गोष्टी आहेत त्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही. आज सकाळी बजरंग सोनवणे म्हणले सुद्धा की परळीसारख्या मतदारसंघाला 2-2 मंत्रिपद कसे, आम्हाला काहीच कसं नाही. बरोबर आहे की नाही? ही पोटदुखी की नाही त्यांची? ह्या पोटदुखी पायीच त्यांनी फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याचा वापर करून, माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा करून त्यांना पूर्ण डांबण्याचा आणि पूर्ण डांबून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही घटना घडली, या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही जाताय, आता सगळ्या गोष्टीसाठी तयार झाला आहात, परंतु मराठा आणि वंजाऱ्यांमध्ये कुठेतरी वाद दिसतो आहे. तुम्ही काय आवाहन कराल दोघांना? वाद दिसतो आहे, वाद केलेलाच आहे आणि लावूनच दिलेला आहे. हा वादच लावून दिलेला आहे. कशामुळे लावून दिलाय? ह्यांना काय जातीवाद करून कशाची पोळी भाजून घ्यायची हे ह्यांच्या डोक्याला, ह्यांच्या बुद्धीलाच माहिती आहे. माझं एवढंच आव्हान आहे की कितीही या राजकीय लोकांनी आपल्यासारख्या बांधवामध्ये जर वाद लावून देत असतील तर आपण सुज्ञ नागरिक आहोत सगळे, पूर्ण आपण सगळ्या प्रत्येक पक्षाचे, प्रत्येक काहीचे आपण एक कार्यकर्ते आहोत. तर ह्यांनी ह्या राजकीय लोकांचं कुठलंही म्हणणं मनावर न घेता आपण आपलं एक भाऊबंदकीनं राहून आपण आपलं जे काही सामाजिक आहे गोष्टी राहण्याच्या वगैरे आपण राहावं, एकमेकांशी भाऊबंदकीनंच राहावं. हेच माझी एवढीच हे. तुम्ही काल बोलला होता की अनेक राजकारणी तुमच्या घरी चक्रा मारायचे ज्यावेळेस अण्णांची गरज त्यांना होती, राजकारणामध्ये मदत पाहिजे, ते सगळं मी सांगणार. लोकांनी अण्णांची साथ सोडली असं वाटतं? सोडलेलीच आहे ना, उपयोग करून घेतला ना त्यांनी उपयोग करून घेतला. त्यांनी फक्त त्यांचं पोळी भाजून घेतली, निवडून येण्यासाठी वगैरे त्यांनी उपयोग करून घेतला. आता त्यांना वरचे काही गोष्टी हव्यात, त्या गोष्टी राजकारणासाठी त्यांना काही गोष्टी बाजूला करायच्या, त्यांना त्या गोष्टी बाजूला करून त्यांना त्या जागेवर यायचंय. त्याच्यासाठी त्यांचा हा प्रकार सगळं काही चालू आहे त्यांचं. आणि ते कसे केले, काय केले ते सगळे मी पुराव्याशी तुम्हाला दाखवणार आहे. सगळं ते लोक कसे भेटत होते, काय करत होते, त्या लोकांचे काय भानगडी दुसऱ्या, ते सगळं सांगणार आहे. माझा एकटाच नवरा दाखवले हे तर सगळं सपशेल खोटच आहे. एक असलं तर त्याचे 10 करून तुम्ही जे दाखवले आज मीडियानं त्या गोष्टीचं ते पूर्ण खोटच आहे. पण त्या लोकांना